अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी पूजा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला माझा 11 गुरुवारचा अनुभव शेअर करणार आहे. मी कोणत्या परिस्थितीमध्ये 11 गुरुवार केले आणि मला त्याचा काय अनुभव आला हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. बघा, कोणत्या परिस्थितीत म्हणजे कसं की मी जेव्हा 11 गुरुवार करायचं ठरवलं स्वामींचं, तेव्हा तर मी अडचणीमध्ये होतेच. पण मी जॉबसुद्धा करत होते. तर जॉबचा टाईम माझा होता सकाळी 8 ते संध्याकाळी 6 8 म्हटलं तर मला 7:30लाच जावं लागायचं आणि सायंकाळी 6ला मी जॉबवरून यायचे. तर आल्यानंतर मग मी सर्व तयारी करायचे आणि असे करून मी स्वामींचे 11 गुरुवार पूर्ण केले. तर बघा काय झालं होतं की लग्नाच्या 1.5 वर्षानंतर घरामध्ये खूप किटकिटी किरकिर वगैरे चालू राहत होत्या आणि मिस्टरांना जॉबसुद्धा नव्हता. म्हणजे त्यांचा बिझनेस होता अगोदर आणि मग नंतर त्याच्यामध्ये थोडं कोरोनामुळे लॉस झाल्यामुळे त्यांना म्हणजे मग नंतर त्यांनी ते सोडून दिलं बिझनेसचं आणि मग जॉबकडे वळले. पण जॉब जे करत होते त्यात देखील त्यांना पेमेंट खूप कमी होती आणि दूरसुद्धा खूप होतं. त्यामुळे पेट्रोलमध्येच पैसे जास्त जात होते आणि घरातसुद्धा मग वाद हे ते की बाबा तू काही करू शकत नाही आहे वगैरे. मग मी ठरवलं की मी त्यांना साथ द्यावी. मग मी खूप जॉबसाठी पाहिलं. माझं सासर आहे, मग नागपूरमध्ये खूप ठिकाणी हे हे दिले, बायोडाटा वगैरे सर्व दिला. खूप ठिकाणी दिला, शाळेवर दिला, नंतर क्लासेसच्या ठिकाणी दिला. पण तेव्हा त्यांना ठेवायचं म्हणजे गरज नव्हती, कारण ते कोरोना काळ नेमकाच हे झाला होता, ओसरला होता. त्यामुळे त्यांना म्हणजे सध्या नको म्हटले. आम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही तुम्हाला कॉल करू. पण त्या काळामध्ये मात्र कोणीही सगळे नाहीच बोलत होते. मग माझ्या नणंदबाई नाशिकला राहतात, तर त्या म्हटल्या की तुम्ही इकडे या. म्हणजे मीच त्यांना म्हटलं की तिकडे काही आहे का जॉब वगैरे चांगल्या पेमेंटचा. तर त्यांनी म्हटले की हो तुम्ही या इकडे, आपण पाहू. मग तिकडे गेल्यानंतर मग आम्ही कंपनीमध्ये, तसं तर नागपूरलाही कंपन्या होत्या तिथेही लागू शकत होतो, पण तेव्हा डोकं म्हणजे असं ब्लॉक झालं होतं पूर्ण. काय करावं काय नाही काहीच कळत नव्हतं. मग तिकडे गेलो आणि तिकडे मग त्यांच्या इथे 8 एक दिवस राहिलो. जॉब वगैरे पाहिला, म्हणजे त्यांनी पहिलेच बोलून ठेवलं होतं. तर मग तिथे कंपनीमध्ये आम्ही दोघांनी पण जॉब सुरू केला. 1 वर्ष आम्ही जॉब केला. तर झालं असं होतं की माझ्या मिस्टरांवर कर्ज झालं होतं आणि त्यांनी काय केलं होतं, ते कर्ज हे करण्यासाठी फेडण्यासाठी व्याजाने पैसे घेतले होते. तर तुम्हाला तर माहीत आहे व्याजाचं किती खतरनाक काम आहे. तर व्याजाने पैसे घेतले होते आणि त्याचं व्याजही खूप जास्त होतं आणि ते व्याज जात होतं, मुद्दल तशीच राहत होती. आणि मग त्या माणसाने मग मध्येच हे म्हणजे आम्ही ते फेडत होतो, पण त्याने मध्येच हे केलं की नाही आता मला माझे पूर्ण पैसे पाहिजे. तर त्यांनी असं हे केलं आणि खूप जास्त तो म्हणजे हे करत होता. त्या गोष्टींवर खूप वेळा फोन येणं वगैरे असं तसं. मग आम्ही म्हटलं आम्ही तर तुमचं देत आहे ना बाबा, म्हणजे म्हणजे हे व्याज तर देणं चालूच आहे ना. पण तरीही तो ऐकायला तयार नव्हता. खूप आम्ही टेन्शनमध्ये आलो. आमचा जॉब चालूच होता, पण मग खूप खूप जास्त आम्ही टेन्शनमध्ये होतो. तर मग असा विचार केला. मग माझ्या नावावर तर काही लोन भेटत नव्हतं. तर मग आईच्या नावावर लोन घेतलं आणि मग ते आम्ही तिकडे त्या माणसाला दिलं. आणि मग इकडची जे इन्स्टॉलमेंट होती ती कमी होती, त्याच्यापेक्षा तर कमीच होती आणि ते आपण मग आरामात फेडू शकत होतो. तर मग आम्ही ते नंतर मग फेडलं. पण झालं असं की ते लोन पास व्हायला खूप अडचणी येत होत्या, खूप जास्त. म्हणजे ते होतच नव्हतं. इकडे प्रेशर त्या माणसाचं चालूच होतं आणि इकडे लोन काही पास होतच नव्हतं. तिथे पण त्या बँकेमध्ये पण त्या सरांनी खूप त्रास दिला की नाही झालं तर होईल, नाही तर होणार नाही वगैरे असं असं. तर ती एक गोष्ट होती. मग मी ठरवलं की 11 गुरुवार करायचं स्वामींना यासाठी. मग मी माझ्या या इच्छेसाठी 11 गुरुवार केले. 11 गुरुवार झाले. त्याच्यानंतर हे सुद्धा झालं, उद्यापन वगैरे सगळं झालं, पण तरीही लोन सँक्शन व्हायला तयार नाही. तर मग तरी खूप मी टेन्शनमध्ये आली. म्हटलं बाबा आता स्वामींचं सुद्धा केलं आपण तर व्हायला पाहिजे. मग म्हणजे ज्या गुरुवारी उद्यापन झालं माझं, म्हणजे शेवटचा गुरुवार 11वा गुरुवार, आणि मग तिथून मग नंतर म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार सोमवारी आमचं लोन पास झालं. आणि मग तिथून मग 2-3 दिवसांनी काहीतरी अकाउंटमध्ये पैसे आले आणि मग ते आम्ही त्यातून सुटलो. सुटकेचा
श्वास घेतला, कारण एवढं बर्डन आणि एवढं टेन्शन होतं. तर अशा याच्यामध्ये मी स्वामींचे गुरुवार केले. आणि जेव्हा घरामध्ये सुद्धा वाद वगैरे चालू होते तेव्हासुद्धा मी स्वामींची सेवा सोडली नाही. श्री स्वामी चरित्र सारामृत हे जे आहे तर हा ग्रंथ वाचन करणं चालू ठेवला माझा. मंत्र जप चालू होता स्वामींचा. आणि तिथे नाशिकला गेल्यावरही म्हणजे 14वा आणि 18वा अध्यायसुद्धा मी वाचत होते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी चालूच होत्या. पण ते म्हणतात ना, आपलं प्रारब्धसुद्धा असतं, ते आपल्याला तेवढं भोगावंच लागतं. पण त्याची जी तीव्रता आहे ती खूप जास्त कमी होते म्हणून. आणि मग म्हणजे हा मला स्वामींचा छान अनुभव आला. कारण ते म्हणजे लोन हे सँक्शन व्हायलाच तयार नव्हतं. आणि त्या सरांनी सांगितलं होतं, होईल नाही तर होणार नाही, काही गॅरंटी नाही, झालं तर होईल पण नाही तर होणार नाही. पण मी 11 गुरुवारचं व्रत केल्यानंतर ते 4-5 दिवसांनी सँक्शन झालं. आणि मग आम्ही त्या याच्यातून सुटलो. हे कर्ज होतं पण याचं आम्हाला काही वाटत नव्हतं. आम्ही ते म्हणजे टप्प्याटप्प्यांनी, कारण त्याचं म्हणजे हे कालावधी दिलेला असतो, त्या कालावधीनुसार आम्ही ते फेडलं. तर असा मला छान स्वामींचा, असे तर खूप छोटे छोटे अनुभव स्वामींचे येत असतात. स्वामी सदा जे नेहमी माझ्या पाठीशी असतात. आणि तुम्हाला देखील स्वामींचे अनुभव येतच असतील. तर तुम्हालासुद्धा काय अनुभव आलेले आहेत स्वामींचे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा छोटासा अनुभव होता, तो शेअर करावासा वाटला, मी केला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.